मंडळी, इमॅजिन करा, एक स्विमर आहे. त्याच्यासाठी त्याची संपूर्ण शरीर किंवा तो तंदुरुस्त राहणं हे अत्यंत महत्त्वाचं असतं. मात्र एखाद्या स्विमरवरती जर 11 शस्त्रक्रिया झाल्या तर आणि तरी देखील या सगळ्या गोष्टी, हे दुःख, हा त्रास बाजूला ठेवून एक स्विमर जो आहे तो इंग्लिश खाडी पार करण्याचा जो विक्रम आहे तो घडवतो. आणि हा विक्रम केला आहे आपल्याच पुण्यातील एका मुलीने, जिचं नाव आहे गीता मालुसरे. अवघ्या 21 वर्षांची आहे ती. त्याच्यामुळे जर आपली स्वप्न मोठी असतील तर समुद्रही वाट करून देतो असंच म्हणावं लागेल. तिच्याकडूनच आपण पूर्ण ही जी तिची स्टोरी आहे ती जाणून घेऊयात. गीता, सर्वप्रथम तर तुझं खूप खूप अभिनंदन की तू हा विक्रम केला, आपल्या भारताचं नाव उंचावती आहेस. अतिशय चांगली गोष्ट आहे. सुरुवातीला तू सांगशील की 11 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत तुझ्यावरती. कुठून हा तुझा प्रवास तू सुरू केला आणि आज या विक्रमापर्यंत पोहोचली आहेस? मी तसं तर 3 वर्षाची होते तेव्हापासून स्विमिंग चालू केलं. मी अनेक स्टेट, नॅशनल अशा कॉम्पिटिशन खेळले. मी US ला देखील जाऊन आले आहे बायथल ट्रायथलसाठी. तर माझं आधीपासूनच स्पोर्ट्स बॅकग्राऊंड असल्यामुळे मी थोडीशी मेंटली स्ट्रॉंग आहे. आणि विजयदुर्गला 2022 रोजी मला स्विमिंग करताना जेलीफिश स्टिंग झाला होता. त्यानंतर मी पूर्ण 1 महिना हॉस्पिटलमध्ये होते. माझ्यावर टोटल हातावर 11 सर्जरीज झाल्या आहेत. तर ते थोडंसं डिफिकल्ट होतं. म्हणजे 1 वर्ष पूर्णपणे माझ्या स्विमिंगला गॅप लागला होता आणि त्यानंतर परत कमबॅक करून स्विमिंग करणं हे थोडंसं डिफिकल्ट होतं. बट माझं स्वप्न त्या वेदनांपेक्षा अगदीच मोठं होतं, त्यामुळे हे पूर्ण झालं. 11 शस्त्रक्रिया झालेल्या आहेत तुझ्या हातावरती. ते कशामुळे झाल्या? त्यावेळेस तुझ्या मनात काय चलबिचल होती? काय सांगशील? जेलीफिशच्या पॉयझनमुळे माझ्या ब्लड वेसल्स ब्लॉक झाल्या होत्या. त्यामुळे माझ्या पामला ब्लड सप्लाय जात नव्हता. त्यामुळे डॉक्टरांचं असं होतं की माझा हात कोपऱ्यापासून कट करावा लागत होता. त्यासाठीच मला ॲक्च्युली सर्जरीसाठी घेऊन चालले होते. पण डॉक्टरांच्या प्रयत्नांमुळे आणि देवाच्या कृपेमुळे माझा हात वाचला. त्यानंतर स्विमिंग मी सॉरी, काय विचारला होता तुम्ही क्वेश्चन? मी विचारलं होतं की ही जो प्रकार आहे तो कधी घडला, कसा घडला आणि त्यावेळेस तुझ्या मनात काय चाललं होतं? ओके. त्यावेळेला माझ्या मनात अगदीच खूप अस्तव्यस्त होतं. म्हणजे खूप पेन होतं. त्या पेन मला, म्हणजे कधी मी आधी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट पण झाले नव्हते. पहिल्यांदाच होतं की मी हॉस्पिटलमध्ये ॲडमिट झाले. रोजचे इंजेक्शन्स आणि सलाईन वगैरे ह्या सगळ्यांनी खूप फ्रस्ट्रेट झाले होते मी. पण त्यावेळेला माझ्यासोबत माझी फॅमिली होती, माझे कोचेस होते. तर त्यामधून मला बाहेर पडायला जास्त वेळ लागला नाही आणि मी मेंटली स्ट्रॉंग होते. मी कधीच विचार केला नाही की मी एवढं झालं आहे म्हणून मी स्विमिंग सोडेल वगैरे असं. माझं मनात पक्का विचार होता की मला स्विमिंग कंटिन्यू करायचंच आहे. त्यामुळे मला पुढच्या गोष्टी सगळ्या सोप्या गेल्या, कारण का मी मेंटली एकदम फिट होते. ही जी पूर्ण स्विमिंग होती ती जवळपास काहीतरी 32 किलोमीटरची होती, पण ती 54 किलोमीटरची झाली आणि तू ती 14 तासात पूर्ण केली. तर हे गणित काय होतं नेमकं? तसा हा इव्हेंट 34 किलोमीटरचा आहे खाडी, पण ते लाटांमुळे आणि वाऱ्यामुळे ते 54 किलोमीटरचं अंतर मी पोहले. ते 14 तास 31 मिनटात पोहले आहे. तर तेच, म्हणजे वारा असल्यामुळे आपण वाहत जातो दुसऱ्या साईडने, त्यामुळे ते अंतर वाढत जातं. तू आत्ता जेव्हा प्रेस घेतलीस त्यावेळेस एक कोइन्सिडन्स सांगितलं की हा जो इव्हेंट आहे तो जेव्हा सुरू झाला होता त्याला 100 वर्ष पूर्ण झालेत आणि जी महिला हा इव्हेंट जिंकली होती त्यांचा टायमिंग आणि तुझा टायमिंग सेम असं काहीतरी आहे. तर ते काय आहे? इंग्लिश चॅनल पोहून 1926 रोजी पहिली महिला पोहली. ट्रुडी त्यांचं नाव आहे. त्या पहिल्या महिला आहेत ज्यांनी त्यावेळेला इंग्लिश चॅनल पोहल्या. त्यांना पण अगदी त्यांच्यावर मूव्ही पण आहे. सो त्यांनी पण खूप डिफिकल्टीज फेस करून हा इव्हेंट पोहला होता. त्यांचा टाईम 14 hours 31 minutes होतं आणि तेच 100 वर्षानंतर आज मी पोहले. माझं पण टाईम ॲक्च्युली ते सेम आहे. आपल्यासोबत कोच पण आहेत. गीताने जो विक्रम केला आहे तो आपल्या भारतात पहिल्यांदाच आहे की आधी कोणी केलेला आहे? अशा प्रकारे सर्जरी करून जे स्विम केलं हे डेफिनेटली भारतातली ही पहिलीच आहे जिने या लेवलची कामगिरी करून दाखवली आहे. आणि तिने एक काय म्हणतात, एक प्लॅटफॉर्मवरती एक एक्झाम्पल सेट केलं आहे की एवढा सगळं पेन असून आणि एवढ्या सर्जरीज होऊनसुद्धा ही गोष्ट पॉसिबल आहे. एक कोच म्हणून तुम्हाला सर्वाधिक कठीण काय वाटलं?
सगळ्यात पहिला कन्सर्न होता की मला थंड पाण्यात पोहणं आणि विथ दॅट सर्जरी एवढ्या जे झाल्यावरती आणि जे तिचं मेन कन्सर्न होता की ब्लड व्हेसल श्रिंक झालं थंड पाण्यात एवढ्या वेळ एक्सपोजर दिल्यानंतर ते चान्सेस होते की कधी ना कधी ते ॲग्रिवेट होऊ शकतं. पण होपफुली हे तेवढ्या काही झालं नाही आम्हाला तसं आणि आम्ही तशा गोष्टी काही फेस केल्या नाही कारण त्याच्याकरता आम्ही पूर्णपणे तयारी आम्ही ही केली होती इथे थंड पाण्यात जास्त एक्सपोजर द्यायची. त्याच्याकरता आम्ही नैनितालला गेलो होतो स्विमला आणि पुण्यात आम्ही आईस बाथ वगैरे पण केले ते जे की आम्ही हळूहळू 10 मिनटापासून ते काही तासांपर्यंत आम्ही ते घेऊन गेलो होतो. सो एवढा चॅलेंज आम्हाला तिथे ते फेस झाला नाही. बॉडी लवकर ॲडॅप्ट झाली आणि इव्हेंट खूप चांगल्या पद्धतीने पार पडला. इव्हेंट पूर्ण केल्यानंतर ना कोच म्हणून तुम्हाला काय वाटलं? मला खूप जास्त आनंद झाला. जयश्रीने हे स्वप्न मला सांगितलं होतं आणि ज्यावेळेस अशा काही चॅलेंजेस होते सो ज्यावेळेस ती फ्रेंच कोस्टला ज्यावेळेस ती पोचली आणि ती रिटर्न येत होती छोट्या बोटीतनं त्यावेळेस मी सुद्धा होतो त्यावेळेस. सो ॲट दॅट पॉईंट मी काही गोष्टी एक्सप्रेस करू शकलो नाही पण मला त्या दिवशी खूप जास्त आनंद झाला होता की जे स्वप्न तिने बघितलं होतं लहान असतानाचं ते स्वप्न पूर्ण करण्यात माझी थोडीफार का होईना मदत होती आणि बस मी एवढंच सांगू शकतो. मला आनंद फार झाला तिला रिटर्न येऊन बघताना आणि काही मेन म्हणजे तिला काही त्रास झाला नाही त्या इव्हेंट करताना. हीच एक फार एक चांगली गोष्ट होती या इव्हेंटची. नक्कीच जर एखादी गोष्ट करण्याची इच्छाशक्ती असेल तर पुढे कितीही खडतर मार्ग असू दे 11 शस्त्रक्रिया असू दे याने काहीही फरक पडत नाही. असंच एक उत्तम उदाहरण म्हणजे गीता मालुसरे असंच म्हणावं लागेल. तुझ्या पुढच्या प्रवासासाठी तुला खूप खूप शुभेच्छा. शिवानी लगडे, टाइम्स ऑफ महाराष्ट्र, पुणे.